Today's play activity is Do as I do and Not as I say, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. The objective of this play activity is to be alert and attentive to the language and to experience a sense of achievement and confidence. For this, we need a large group of students. And how we have to play this activity? Ask children to form a circle. You stand in the middle and do some action. But while you are doing the action, describe a different action. For example, while you say, I'm bending down, you actually wave your hands over your head. The child must describe a different action. For example, while you say, I am bending down, you actually wave your hands over your head. The child must do what you do and not what you say. The children who do what you are saying are out and sit out of the game. Carry out with the game until only the one child is left. Let the children take turn to be leader. One variation is possible here. In this game, you call out actions like fly, birdie, fly. And all the children move their arms in a flying motion. Keep repeating these words and suddenly change the word to something that doesn't fly. For example, fly, horse, fly. Then the children must stand still. Give instruction fast as the game continues and ask children who make mistakes to sit and watch others. हा एक मजेशीर गेम आहे डू ॲज आय डू अँड नॉट ॲज आय से. ह्याच्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य वाढतं. ह्याच्यामध्ये टीचर जसं करते आहे मुलांनी तसंच करायचं आहे. टीचर जे बोलते आहे ते तसं करायचं नाही आहे. तर हा असा एक म्हणजे ट्विस्टिंग थोडासा गेम आहे की ज्याच्यामध्ये मुलांना कन्फ्युजन होऊ शकते आणि ते टाळण्यासाठी मुलांनी अलर्ट राहायला हवं, अटेंटिव्ह राहायला हवं आणि काळजीपूर्वक ऐकून तसं करायचं आहे. म्हणजे टीचर जे ॲक्शन करणार आहे त्याच मुलांनी करायचे आहे. टीचर जे बोलते आहे, जे सांगते आहे करायला ते करायचं नाही आहे. ही गेमची कंडिशन आहे. जसं उदाहरणार्थ इथे टीचर म्हणते की मी खाली वागते आहे, पण ॲक्च्युली ती वर हात करून हलवते आहे, दोन्ही हात वर करून हलवते आहे. पण मुलांनी काय करायचं आहे की मॅम जे करत आहे तीच सेम ॲक्शन मुलांनी फॉलो करायची आहे. म्हणजे मुलांनीसुद्धा खाली वाकायचं आहे, हात वर करायचं नाही आहेत. मग ह्या जे इन्स्ट्रक्शन्स आहे जे मुलं फॉलो करणार नाही, म्हणजे मॅम म्हणत असलेले म्हणजे हात वर करणारे जे मुलं आहेत ते गेममधनं आऊट होतील आणि ते खाली बसतील. आणि हा गेम आपल्याला शेवटपर्यंत करायचा आहे जोपर्यंत एक मुलगा उरत नाही. आणि मग हळूहळू आपण मग इतर मुलांना म्हणू शकतो की आता तुम्ही हा गेम खेळा. याच्यामध्ये एक अजून व्हेरिएशन असं होऊ शकते की टीचर एखादी ॲक्शन सांगते आहे जसं की फ्लाय, बर्डी, फ्लाय. ह्याच्यामध्ये मग सगळ्या मुलांनी त्याच ॲक्शन फॉलो करायचे आणि टीचर कंटिन्युअसली तेच म्हणत राहते की फ्लाय, बर्डी, फ्लाय. मग सगळं मुलं तेच करतात आणि अचानकपणे मग टीचर म्हणते की फ्लाय, हॉर्स, फ्लाय. मग त्यावेळेस मुलांनी शांत राहायला हवं, कारण हॉर्स हा उडू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वर्ड जो आहे टीचरचा तो मुलांनी काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि तशा इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहे. आणि मुलं लहान असतील तर आपण थोड्या सिम्पल ॲक्शन्स घेऊ शकतो. नुसतंच खाली बसणे आणि उभं राहणे सुरुवातीला असं करू शकतो आपण. त्यानंतर मुलांना ते जमायला लागलं की हळूहळू आपण त्याची डिफिकल्टी लेवल वाढवू शकतो. मोठे मुलं असतील तर आणखी थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण गेम खेळू शकतो. किंवा नुसतंच बसून खेळायचं असेल तर लेफ्ट आणि नुसतं चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनच्या बद्दल आपण बोलून वेगळं हे करू शकतो. त्यामध्ये एक व्हेरिएशन आणू शकतो की जसं मी जर म्हणते आहे की स्माईल करायचं आहे तर ॲक्च्युली तुम्ही त्यावेळेस टीचर रडते आहे तर मी जे म्हणते ते करायचं आहे आणि मी जे बोलते आहे ते करायचं नाही आहे. म्हणजे स्माईल म्हणतो आहे तर स्माईल करायचं नाही आहे, पण माझ्या चेहऱ्यावर रडतानाचे एक्सप्रेशन दिसत आहे तर आपण तसंही करू शकतो. आणि ही थोडी झाली डिफिकल्टी लेवल. आणि सिम्पल लेवलपासून आपण स्टार्ट करून 2-3 वर्षाचे मुलं असेल तर मग ती हळूहळू ती डिफिकल्टी लेवल मुलांना समजत असेल अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. किंवा
मुलांना वेगवेगळ्या प्राण्यांविषयी माहिती सांगून, जशी फिश कशी स्विमिंग करते किंवा बटरफ्लाय कशी उडते, आणि मग त्याच्याशी रिलेटेड आपण ॲक्शन्स देऊन ह्या गेममध्ये व्हेरिएशन करू शकतो की मुलांना मजा येईल. अशा पद्धतीने ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे. याला कुठलं साहित्य लागत नाही, त्यामुळे आपण सहज कुठेही हा गेम खेळू शकतो.